नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी पूजनासाठी खास तोडगे आणि उपाय जे तुमच्या घरात श्रीलक्ष्मीचे स्वागत आणखी प्रभावी बनवतील. तर मित्रांनो, यावर्षी लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर 2025 रोजी होईल आणि हे पूजन संध्याकाळी 6:30 ते 8 वाजता करणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात समृद्धी, सुखशांती आणि धनधान्याची वाढ हवी असेल तर लक्ष्मीपूजनाची तयारी योग्य पद्धतीने करणे खूप महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोपे पण प्रभावी टिप्स आणि उपाय सांगणार आहे जे तुम्ही सहज घरच्या घरी करून पाहू शकता. हे उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील आणि घरातील वातावरण उत्साहपूर्ण व सकारात्मक बनेल. लक्ष्मीपूजनासाठी प्रभावी उपाय. उपाय नंबर 1. दिवाळीच्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ धुवून त्यावर सुंदर रांगोळी आणि तोरण लावून दिवा पेटवा. कारण असे मानले जाते की लक्ष्मी देवी जेव्हा घरात प्रवेश करतात तेव्हा स्वच्छता, सजावट आणि प्रकाश त्यांना अधिक आकर्षित करतो. उपाय नंबर 2. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवी लक्ष्मी आणि भगवान गणपती यांच्या मूर्ती नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवून पूजा करावी. कारण या दिशांना सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. उपाय नंबर 3. पूजेत तांदळाचा छोटा ढीग तयार करून त्यावर लक्ष्मी माता बसवावी आणि त्यासोबत कमळाचे फूल व सोन्याची किंवा चांदीची नाणी ठेवावीत. कारण तांदूळ आणि कमळ हे स्थैर्य व ऐश्वर्याचे चिन्ह मानले जाते. उपाय नंबर 4. दिवाळीच्या रात्री फक्त पूजा घरातच नव्हे तर घराच्या प्रत्येक खोलीत दिवे लावावेत. कारण असे मानले जाते की प्रकाशामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो. उपाय नंबर 5. लक्ष्मीपूजनानंतर शंख, घंटा आणि घुंगरू वाजवावेत. कारण त्यांच्या आवाजाने वातावरणातील नकारात्मक लहरी दूर होतात आणि लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते. उपाय नंबर 6. तिजोरी किंवा पैशांची पेटी स्वच्छ धुवून त्यामध्ये लाल रंगाचा कपडा ठेवावा आणि त्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवा लावावा. कारण यामुळे घरातील धन टिकून राहते आणि वाढते. उपाय नंबर 7. पूजेच्या वेळी घरातील सर्व कुटुंबियांनी एकत्र बसून देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी. कारण श्रद्धेने केलेली सामूहिक प्रार्थना नेहमीच अधिक प्रभावी ठरते आणि घरात ऐक्य व समृद्धी राहते. उपाय नंबर 8. लक्ष्मीपूजनाच्या वेळी तुपाचा दिवा लावून त्यात 2 माती पेटवाव्यात. कारण 2 माती म्हणजे जीवनातील अंधार दूर करून ज्ञान व संपत्तीचा प्रकाश पसरवणे असे मानले जाते. उपाय नंबर 9. दिवाळीच्या रात्री किमान 11 किंवा 21 दिवे घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी लावावेत. कारण जास्त दिव्यांचा प्रकाश जितका पसरतो तितकी सकारात्मकता व लक्ष्मी देवीची कृपा वाढते असे मानले जाते. उपाय नंबर 10. लक्ष्मीपूजनाच्या वेळी घरातील कोपऱ्यात विशेष दिवा लावावा. कारण घरातील प्रत्येक कोपरा प्रकाशित झाल्यास अंधार आणि नकारात्मक शक्ती घरात टिकत नाहीत. उपाय नंबर 11. लक्ष्मीपूजनाच्या रात्री एक विशेष उपाय म्हणजे मुख्य दरवाजावर 5 किंवा 7 तेलाचे दिवे रांग लावून पेटवावेत. कारण असे मानले जाते की देवी लक्ष्मी सरळ प्रकाशाच्या मार्गाने घरात प्रवेश करतात. उपाय नंबर 12. पूजेच्या वेळी लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर साखरेचे पाणी किंवा दूध भरलेले तांब्या ठेवावे. कारण असे मानले जाते की लक्ष्मी देवी पवित्रता आणि शुद्धतेला अधिक पसंत करतात. उपाय नंबर 13. पूजन करताना लाल रंगाचा कपडा अंथरावा. कारण लाल रंग लक्ष्मी मातेचा अत्यंत आवडता असून तो ऐश्वर्य आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. उपाय नंबर 14. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर खडे साखर, वेलची आणि सुगंधी वस्तू अर्पण कराव्या. कारण या वस्तूंमुळे वातावरणात गोडवा आणि सकारात्मक ऊर्जा पसरते. उपाय नंबर 15. दिवाळीच्या रात्री संध्याकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान पूजा केली तर ती सर्वात प्रभावी मानली जाते. कारण या काळाला महालक्ष्मी काल असे म्हटले जाते. उपाय नंबर 16. देवी लक्ष्मीला सोनं किंवा चांदीचे नाणे अर्पण करून ते तिजोरीत ठेवावे. कारण हे नाणे वर्षभर धनवाढीसाठी शुभ मानले जाते. उपाय नंबर 17. लक्ष्मीपूजनाच्या वेळी गाईचे तूप वापरून दिवा पेटवावा. कारण गाईचे तूप वातावरण शुद्ध करून आध्यात्मिक ऊर्जा वाढवते. उपाय नंबर 18. पूजन करताना देवीसमोर लाल गुलाब किंवा झेंडूची फुले ठेवावीत. कारण ही फुले ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानली जातात. उपाय नंबर 19. पूजन संपल्यावर घराच्या 4ही कोपऱ्यांना हळद कुंकू लावून फुलं अर्पण करावीत. ज्यामुळे घरात सुख शांती राहते आणि वाईट शक्ती दूर होतात. उपाय नंबर 20. लक्ष्मीपूजनानंतर तिजोरीत लाल रंगाचा छोटा कपडा ठेवून त्यावर तांदूळ आणि नाणे ठेवावे. कारण हा उपाय धन स्थिर ठेवतो असे मानले जाते. उपाय नंबर 21. पूजनाच्या वेळी देवीला खीर, लाडू किंवा श्रीखंड नैवेद्य दाखवावा. कारण गोड पदार्थ देवीला प्रिय असून ते समृद्धीचे द्योतक आहेत. उपाय नंबर 22. देवी लक्ष्मीसमोर बसून 11 वेळा श्री महाबीज मंत्र जपावा. कारण हा मंत्र थेट लक्ष्मी देवीला प्रसन्न करतो असे मानले जाते. उपाय नंबर 23.
लक्ष्मीपूजनाच्या वेळी घराच्या दारात उजव्या बाजूला छोटा कलश ठेवावा, कारण कलश हे ऐश्वर्य आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. उपाय नंबर 24. पूजन संपल्यावर देवीच्या मूर्तीवर गंध, कुंकू आणि अक्षता अर्पण कराव्यात आणि नंतर ती अक्षता तिजोरीत ठेवावी, कारण त्यामुळे पैशांचा प्रवाह सुरू राहतो. उपाय नंबर 25. दिवाळीत देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर सुगंधी अगरबत्ती लावाव्यात, कारण सुगंधामुळे मनशांती मिळते आणि देवी प्रसन्न होतात. उपाय नंबर 26. लक्ष्मीपूजनाच्या वेळी पांढरा शंख वाजवावा, कारण शंखाचा आवाज वातावरण शुद्ध करून धनयोग वाढवतो. उपाय नंबर 27. देवीसमोर बसून श्रीसूक्त पठण करावे, कारण श्रीसूक्त हे लक्ष्मी देवीला सर्वात प्रिय मानले जाते आणि त्याने घरात भरभराट येते. उपाय नंबर 28. पूजनाच्या वेळी घरात छोटासा धूप फिरवून प्रत्येक कोपऱ्यात सुगंध पसरवावा, कारण धूपाने वातावरणातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. उपाय नंबर 29. दिवाळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजावर ओम किंवा शुभ लाभ लिहावे, कारण हे चिन्ह घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास आणते. उपाय नंबर 30. पूजेनंतर देवीसमोर ठेवलेले तांदूळ, फुले आणि नाणे घरातील वृद्ध सदस्यांनी मुलांना आशीर्वाद देऊन द्यावे, कारण यामुळे परंपरा टिकते आणि घरात आनंद पसरतो. उपाय नंबर 31. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर हळद कुंकू लावून पानावर सुपारी ठेवावी, कारण हे संपत्ती आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. उपाय नंबर 32. पूजन करताना देवीला तुपाचा दिवा लावून लक्ष्मी मंत्र म्हणावा, कारण मंत्र आणि दिव्याच्या प्रकाशामुळे घरात संपत्ती आणि शांती राहते. उपाय नंबर 33. पूजन झाल्यावर देवीच्या मूर्तीसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यात नारळ ठेवावा, कारण हा उपाय धनवृद्धीसाठी शुभ मानला जातो. उपाय नंबर 34. दिवाळीत देवीला मोरपंख अर्पण करावा, कारण मोरपंख नकारात्मक शक्तींना दूर करून घरात सौंदर्य आणि ऐश्वर्य आणतो. उपाय नंबर 35. पूजनानंतर घरातील प्रत्येक सदस्याने देवीसमोर वाकून आशीर्वाद घ्यावा, कारण सामूहिक श्रद्धेमुळे घरातील ऐक्य आणि संपन्नता वाढते. उपाय नंबर 36. दिवाळीत देवीसमोर बसून दीपमाळ पेटवावी, कारण दीपमाळ म्हणजे सतत प्रकाश आणि समृद्धीचे प्रतीक आहे. उपाय नंबर 37. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे, कारण पिवळा रंग समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. उपाय नंबर 38. पूजेत देवीसमोर तांदळावर ओम लिहावे आणि त्यावर नाणे ठेवावे, कारण हा उपाय धनवाढीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. उपाय नंबर 39. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर पंचामृत अर्पण करावे, कारण पंचामृत शुद्धता आणि आरोग्याचे प्रतीक आहे. उपाय नंबर 40. पूजनाच्या वेळी देवीला अत्तर अर्पण करावे, कारण सुगंधाने वातावरण पवित्र होते आणि देवीला आनंद मिळतो. उपाय नंबर 41. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर तांदळाच्या वर ठेवलेले नाणे पूजेनंतर तिजोरीत ठेवावे, कारण ते वर्षभर घरात धनप्रवाह सुरू ठेवते असे मानले जाते. उपाय नंबर 42. पूजेदरम्यान देवीसमोर पांढऱ्या मिठाचा छोटा ढीग ठेवावा, कारण मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरात शांती निर्माण करते. उपाय नंबर 43. दिवाळीत लक्ष्मीपूजनानंतर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीने मुलांच्या हातात नाणे ठेवावे, कारण हा उपाय धन व परंपरेचे आशीर्वाद देतो. उपाय नंबर 44. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर कुंकुमाने श्री लिहावे, कारण श्री हा शब्द स्वतः लक्ष्मी देवीचे स्वरूप मानले जाते. उपाय नंबर 45. पूजनानंतर घराच्या चारही कोपऱ्यांना गंगाजल शिंपडावे, कारण गंगाजलाने वातावरण शुद्ध होऊन देवी लक्ष्मीला आमंत्रण मिळते. उपाय नंबर 46. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर ठेवलेला तुपाचा दिवा अख्खी रात्र पेटता ठेवावा, कारण तो अखंड समृद्धीचे प्रतीक मानला जातो. उपाय नंबर 47. दिवाळीच्या दिवशी पूजन करताना देवीसमोर उकडलेल्या तांदळाचा नैवेद्य ठेवावा, कारण तांदूळ हा समृद्धीचा आणि स्थैर्याचा द्योतक आहे. उपाय नंबर 48. लक्ष्मीपूजनानंतर देवीला दाखवलेले नैवेद्य गरजू लोकांना वाटावे, कारण दान केल्याने घरातील धन अधिक वाढते असे मानले जाते. उपाय नंबर 49. पूजन करताना देवीसमोर छोटा आरसा ठेवावा, कारण आरसा म्हणजे स्पष्टता आणि चमक आणि तो देवीला प्रिय मानला जातो. उपाय नंबर 50. लक्ष्मीपूजनानंतर देवीसमोर ठेवलेले लाल फुलं तिजोरीत ठेवावेत, कारण हा उपाय पैशांची वाढ आणि घरात समृद्धी आणतो. उपाय नंबर 51. दिवाळीच्या दिवशी देवीला गोड दुधी हलवा किंवा खीर अर्पण करावा, कारण गोड पदार्थ ऐश्वर्य आणि गोडवा आणतात. उपाय नंबर 52. लक्ष्मीपूजनानंतर देवीसमोर ठेवलेले सुपारी आणि पान तिजोरीत ठेवावे, कारण हा उपाय घरात शुभत्व आणतो. उपाय नंबर 53. पूजन करताना देवीसमोर घंटा लावून वाजवावी, कारण घंटानादाने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. उपाय नंबर 54. दिवाळीच्या रात्री देवीसमोर अष्टगंध अर्पण करावा, कारण अष्टगंध हे सौभाग्याचे प्रतीक आहे. उपाय नंबर 55.
लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीला शेंदूर अर्पण करावा, कारण शेंदूर समृद्धी आणि शुभत्व आणतो. उपाय नंबर 56. पूजनानंतर देवीसमोर ठेवलेले गंध आणि फुले तिजोरीत ठेवावेत, कारण यामुळे पैशांचा प्रवाह सुरू राहतो. उपाय नंबर 57. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर कापूर लावून आरती करावी, कारण कापूर नकारात्मकता दूर करून शुद्धता वाढवतो. उपाय नंबर 58. दिवाळीच्या दिवशी देवीसमोर लाडू अर्पण करावे, कारण लाडू म्हणजे पूर्णता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. उपाय नंबर 59. लक्ष्मीपूजनानंतर देवीसमोर ठेवलेले सोन्याचे किंवा चांदीचे दागिने तिजोरीत ठेवावे, कारण यामुळे धनवृद्धी होते असे मानले जाते. उपाय नंबर 60. पूजन करताना देवीसमोर ठेवलेला नारळ घरात जपून ठेवावा, कारण नारळ हे शुभत्वाचे आणि संपत्तीचे प्रतीक आहे. उपाय नंबर 61. दिवाळीत देवीसमोर ठेवलेली अगरबत्ती पूजा झाल्यावर घरभर फिरवावी, कारण यामुळे नकारात्मकता घरातून निघून जाते. उपाय नंबर 62. पूजन करताना देवीला वेलची आणि केशर अर्पण करावे, कारण हे सुगंध, ऐश्वर्य आणि सौंदर्याचे प्रतीक आहेत. उपाय नंबर 63. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर बसून शांतपणे ध्यान करावे, कारण शांतता आणि श्रद्धा देवीला अधिक प्रिय असते. उपाय नंबर 64. पूजनानंतर देवीला अर्पण केलेले दूध व पाणी घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून प्यावे, कारण ते आरोग्य व ऐश्वर्य वाढवते. उपाय नंबर 65. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजन करताना घरात 7 प्रकारचे धान्य ठेवावे, कारण धान्य हे समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. उपाय नंबर 66. पूजन करताना देवीसमोर लहानशी घंटा ठेवून वेळोवेळी वाजवावी, कारण घंटानाद नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो. उपाय नंबर 67. लक्ष्मीपूजनानंतर देवीसमोर ठेवलेले नाणे लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावे, कारण हे धन आकर्षणाचे एक प्रभावी साधन आहे. उपाय नंबर 68. पूजनाच्या वेळी देवीसमोर सुगंधी पाणी शिंपडावे, कारण सुगंधाने देवी अधिक प्रसन्न होतात. उपाय नंबर 69. दिवाळीत देवीसमोर लहानशी दीपमाळ ठेवावी, कारण दीपमाळ म्हणजे अखंड संपत्ती व ऐश्वर्याचे प्रतीक आहे. उपाय नंबर 70. पूजन करताना देवीसमोर पांढरी फुले ठेवावीत, कारण पांढरे फुलं शुद्धतेचे प्रतीक आहेत. उपाय नंबर 71. दिवाळीत देवीसमोर ठेवलेली अन्नधान्याची मूठ गरिबांना द्यावी, कारण दान केल्याने घरात पैशांचा ओघ वाढतो. उपाय नंबर 72. पूजन करताना देवीसमोर छोटासा पितळेचा कलश ठेवावा, कारण पितळेचा कलश ऐश्वर्य व शुभत्व आणतो. उपाय नंबर 73. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा, कारण हा मंत्र देवीला अधिक प्रिय आहे. उपाय नंबर 74. पूजन संपल्यावर देवीसमोर ठेवलेला पिवळा कपडा तिजोरीत ठेवावा, कारण पिवळा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. उपाय नंबर 75. दिवाळीत देवीसमोर ठेवलेले मोरपंख घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावावे, कारण हे वाईट शक्तींना दूर ठेवते. उपाय नंबर 76. लक्ष्मीपूजनानंतर देवीसमोर ठेवलेले पाणी गाईला प्यायला द्यावे, कारण गाईला पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. उपाय नंबर 77. पूजन करताना देवीसमोर लहानसा दीपक तुपात लावून त्यात रोळी ठेवावी, कारण यामुळे घरात धन व ऐश्वर्य टिकते. उपाय नंबर 78. दिवाळीच्या रात्री देवीसमोर ठेवलेला धूप सकाळपर्यंत जळू द्यावा, कारण तो घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर करतो. उपाय नंबर 79. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर ठेवलेले फुलं व पानं नदी किंवा झाडाखाली विसर्जित करावीत, कारण यामुळे निसर्गाशी संतुलन राहते. उपाय नंबर 80. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे लक्ष्मीपूजन श्रद्धेने, संयमाने आणि एकत्र कुटुंबाने करणे, कारण एकत्र केलेली प्रार्थना देवीला सर्वात जास्त प्रिय असते. मित्रांनो, लक्ष्मीपूजनाच्या या पवित्र दिवशी सांगितलेले उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि मनापासून केले तर देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते आणि घरामध्ये नेहमीच सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट नांदते. हे उपाय करताना फक्त लक्षात ठेवा की यात आडमुठेपणा, दिखावा किंवा अंधश्रद्धा नसावी, तर आपल्या अंतःकरणातून आलेली प्रार्थना आणि भक्ती असावी. मला विश्वास आहे की या खास उपायांपैकी नक्कीच काहीतरी तुमच्या जीवनाला बदलून टाकतील आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात आनंद आणि ऐश्वर्य घेऊन येतील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या शुभेच्छा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. पुढील व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.